This video is educational purpose. We are solving the practice previous year PAT question paper to help student understand the concepts. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्निंग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा इंग्रजीचा पायाभूत चाचणीचा पेपर, जो की 2026-27 साठी खूप उपयुक्त पडणार आहे. हा आपला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर होणार आहे, जो की तुम्हाला सरावासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. तर चला जाऊया आपण आपल्या प्रश्नपत्रिकेकडे. बघा, प्रश्न क्रमांक तुम्हाला 2 दिला जातो. त्यामध्ये तुम्हाला असतं 2 मिनिट्स ॲक्टिव्हिटी. 2 मिनिट्स ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? तुम्हाला तिथं हाऊ डू यू फील व्हेन यू, जर तुम्हाला कसं फील होईल खालील विधानांवरून तुम्हाला स्पष्ट करायचं असतं. तर तुम्ही बघू शकता, पहिल्या मध्ये दिलेलं आहे ए, यू शेअर युअर टिफिन. तर तुमचा आन्सर आहे, जर तुम्ही तुमचा टिफिन दुसऱ्याला शेअर केला तर तुम्हाला कसं वाटेल? आय फील हॅपी अँड केअरिंग. मला खूप आनंद होईल आणि त्या समोरच्या व्यक्तीची काळजी या माध्यमातून व्यक्त होईल. आता चला बघूया बी मध्ये काय दिलंय. बघा तुम्हाला, व्हेन यू इट ऑल युअर सेल्फ. जर तुम्ही स्वतः पूर्णपणे डबा खाल्ला, कोणी भुकेला व्यक्ती आहे त्याला डबा दिला नाही, पूर्णपणे खाल्ला, तुम्हाला आय फील लोनली अँड सेल्फलेस. तुम्हाला एकटं वाटेल आणि स्वार्थीपणाची भावना तुमच्यामध्ये जागरूक होणार आहे. तर बघा बी मध्ये, व्हेन यू प्ले इन अ टीम. तुम्हाला काय कसं फील होणार आहे जर तुम्ही टीममध्ये खेळले तर? आय फील एक्सायटेड अँड कॉन्फिडंट तुम्हाला फील होणार आहे जर तुम्ही टीममध्ये खेळले तर. व्हेन यू प्रॅक्टिस अलोन. आता तुम्ही जर प्रॅक्टिस अलोन केली तर तुम्हाला कशा प्रकारे फील होणार आहे? आय फोकस अँड इंडिपेंडंट. ठीक आहे. बघा, त्यानंतर आपण बघूया सी मध्ये. बघा, व्हेन यू लर्न टू मेक समथिंग न्यू. जेव्हा तुम्ही नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्हाला कशा प्रकारचं फील होणार आहे? आय फील एक्सायटेड, ओके, अँड प्राऊड. एक्साइटमेंट होणार आहे आणि तुम्हाला प्राऊड फील होणार आहे. व्हेन यू टीच इट टू अदर्स. आन्सर आहे, आय फील हॅपी अँड हेल्पफुल. तुम्ही जेव्हा एखाद्याला तुमच्या जवळ असलेल्या स्किल्स शिकवतात तेव्हा तुम्हाला कसं फील होणार आहे? तर आय फील हॅपी अँड हेल्पफुल. विद्यार्थी मित्रांनो, पेपर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. रायटिंग सेक्शन आहे, त्यामध्ये लँग्वेज स्टडी. बघा, क्लासिफाय द गिवन वर्ड्स इन द टेबल. तुम्हाला क्लासिफाय करायचे वर्ड्स टेबलमध्ये दिलेले आहे. बघा, जसं तुम्हाला द रिव्हर दिलेलं आहे आणि लंडन दिलेलं आहे. कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन. तुम्हाला कॉमन नाउन म्हणजे काय असतं? कॉमन नाउन म्हणजे एक असतं सामान्य नाम. प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम असतं की जे एकच असतं जगामध्ये. तसं रिव्हर बघा, पण इथं प्रॉपर सांगितलं नाही रिव्हर कोणती. तसं इथं लंडन एकच आहे जगामध्ये, ती प्रॉपर नाउनमध्ये येणार आहे. तर बघा, तसं तुम्हाला डिवायडेशन करायचं आहे. खाली बी मध्ये तुम्हाला कंप्लीट द टेबल करायचं आहे. तर मी इथं डायरेक्ट तुम्हाला आन्सर लिहून देईल. बघा, रिव्हर हे कॉमन नाउन आहे, लंडन हे प्रॉपर नाउन आहे. सह्याद्री काय आहे? प्रॉपर नाउन आहे, कारण ते जगामध्ये एकच आहे सह्याद्री. सिटी, पण इथं नेमकी सांगितले नाही की कोणती सिटी. सिटी म्हणजे कॉमन नाउन झालं. आणि त्यांनी जर म्हणलं असतं सुरत तर प्रॉपर नाउन असतं. त्यांनी म्हणलं असतं की पुणे तर हे प्रॉपर नाउन असतं. त्यांनी म्हणलं असतं संभाजीनगर, हे प्रॉपर नाउन असतं, कारण प्रॉपर शहराचा उल्लेख असला असता. पण इथं सिटी म्हणलं की कोणतं शहर यामध्ये आपण ठराविकरित्या सांगू शकत नाही, म्हणून आपण याला कॉमन नाउनमध्ये ठेवूया. त्यानंतर झालं बुक हे पण तुमचं कॉमन नाउनमध्ये येणार आहे, कारण कोणत्या प्रकारचं बुक ते सांगितलेलं नाही. तर अमोल हे एक व्यक्तीचं नाव आहे, म्हणून ते प्रॉपर नाउनमध्ये विशेष नामामध्ये येणार आहे. त्यानंतर बघा, कंप्लीट द टेबल युजिंग द गिवन सेंटेन्सेस. द स्काय इज ब्ल्यू. तो तुम्हाला सब्जेक्ट आणि प्रेडिक्टिव्ह म्हणजे पूरक वाक्य तुम्हाला एका ठिकाणी लिहायचं आहे. तसं तुम्हाला टेबल कंप्लीट करायचा आहे. बघा, द स्काय इज ब्ल्यू तुम्हाला लिहून घेतलेलं आहे. बघा इथं, दे गो होम इन द इव्हिनिंग. तुम्हाला पूरक वाक्याने ते लिहायचं आहे. बघा, हे लास्ट वाक्य बघा, शी गोज टू स्कूल एव्हरी डे. ती दररोज शाळेत जाते. शी हा सब्जेक्ट झाला, तो आपण सब्जेक्ट त्याच्यात लिहिला. गोज टू स्कूल एव्हरी डे हे पूरक वाक्य झालं, ते तुम्हाला प्रेडिक्टिव्ह म्हणे लिहायचं आहे. आता पण तुम्ही बघू शकता क्वेश्चन नंबर 4. त्या अगोदर तुम्ही अजूनही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जसजसे नवीन व्हिडिओ तुमच्या चॅनलला अपलोड होत राहतील. बघू शकता, डू ॲज डायरेक्ट. राईट द कंपाऊंड वर्ड. सन ग्लासेस. नॉट स्टँड. नाईट स्टँड इज द सम मिस्टेक्स ऑफ प्रिंटिंग. ॲट द प्रिफिक्स अँड सफिक्स तुम्हाला लावायचं आहे. मॅच द कॉलम करायचं आहे. बघा, डू ॲज डायरेक्ट.
राईट द कंपाऊंड वर्ड्स. सनग्लासेस तर सनग्लासेस होईल, नाईट स्टँड तर नाईट स्टँड असं होणार आहे. क्वेश्चन नंबर बी मध्ये तुम्हाला दिलेला आहे ॲड द प्रिफिक्स अँड सफिक्स. प्रिफिक्समध्ये शब्दाच्या अगोदर लागतात आणि शब्द मिनिंगफुल शब्द तयार होतो. सफिक्समध्ये शब्दाच्या नंतर लागून मिनिंगफुल शब्द तयार होत असतो. बघा तसं केअर प्लस लेस तर आपण पूर्ण मिनिंग काय होणार आहे केअरलेस. यूज अधिक फुल पूर्ण मिनिंग काय होणार आहे युजफुल. काइंड अधिक नेस पूर्ण मिनिंग काय होणार आहे काइंडनेस. केअर अधिक फुल तर काय होणार आहे केअरफुल. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर बी तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर सी मध्ये तुम्हाला काही जोड्यासाठी सांगितलं होतं बघा. मॅच द पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म डज नॉट डझंट येईल इज द इजंट येईल ओनचं विल नॉट येईल विलचं आय विल येणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला जोड्या सुद्धा जोडवायच्या आहे. तर आता क्वेश्चन नंबर 5 कडे आपण जाऊया. त्या अगोदर तुम्हाला पूर्णपणे रिव्हिजन याची करून घ्यायची आहे. बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलं आहे. रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. याचा अर्थ होतो खालील उतारा वाचायचा आहे आणि उताराच्या आधी तुम्हाला ॲक्टिव्हिटीज जे प्रश्न दिले त्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर चला इफ तुम्हाला कोणत्या प्रकारे पॅरेग्राफ वाचायला जर प्रॉब्लेम येत असेल तर बघा तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करायची आहे. इफ मी तुम्हाला इथं वाचून पण दाखवतो आणि मी रेड कलरमध्ये इथं तुम्हाला प्रॉपर पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. राईट द वेदर ऑफ फॉलोइंग सेंटेन्सेस ट्रू ऑर फॉल्स तुम्हाला सांगायचं आहे. ते कशावरून होईल तुम्हाला उतारा वाचायचा आहे. चला उतार्याचं वाचन करूया. Manu was a baby porcupine. One day Manu and his mother came out of their home. Manu held Titty of his mother's scale as walked carefully. They saw another porcupine and the Manu mother explained that they were told Manu that we live in India, Africa and Asia. The Indian they called Indian porcupine. They searched the terminated with their hood. Manu learned many interesting facts about the porcupines during the journey. ओके अशा प्रकारे तुम्हाला पॅरेग्राफ वाचायचा होता पोस्टमॅन. ओके आता त्याच्यावर आधारावर तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. तर चला बघूया प्रश्न कोणत्या प्रकारचे दिलेले आहे. मनु सॅट इन द कार फॉर बुक. तुम्हाला ट्रू फॉल्स ओळखायचं होतं. हे पहिलं सेंटेन्स फॉल्स आहे. वी आर गोइंग टू हंट टर्मिनेटेड. ठीक आहे. सेकंड बघा मनु अँड हिज टॉय आर बिग अँड रिअली टॉट हिम आउट ऑफ होम. हे पण फॉल्स आहे. दोघी सेंटेन्सेस तुमचे फॉल्स आहे. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. चला क्वेश्चन नंबर बी मध्ये बघा कंप्लीट द वेब तुम्हाला करायची आहे. कंप्लीट द वेब अ सम होल पेंगोलिन्स होम वॉच. पेंगोलिनचं घराचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. काही तुम्हाला फिल आणि तिथं ब्लँक दिले तुम्हाला तिथं पॅरेग्राफ कंप्लीट करायचं आहे. ते डायग्राम तुम्हाला कंप्लीट करायची आहे. चला बघूया काय दिलंय बघा. आन्सरमध्ये बघा पेंग्विन होम वॉच अ सन होल आहे. 9 इंचेस ऑफ वाईड ॲप्रॉक्सिमेटली तिथं दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर मोर दॅन अ मेट लॉंग एंडेड असं तुम्हाला दिलेलं आहे. फाइंड आउट द टू ॲडव्हर्ब फ्रॉम द पॅसेज. तुम्हाला ॲडव्हर्ब फाइंड आउट करायचे आहे पॅसेजमधून. ठीक आहे. तसं बघा ॲप्रॉक्सिमेटली आहे एंडेड आहे. विच इज युअर फेवरेट ॲनिमल अँड व्हाय. तुम्हाला एक डी मध्ये 2 मार्कासाठी दिलेलं आहे बघा. विच इज युअर फेवरेट ॲनिमल अँड व्हाय. तुम्हाला तुमचा आवडता प्राणी लिहायचा आहे आणि तुम्हाला तो का आवडतो त्याचं कारण लिहायचं आहे. बघा मी तर डॉगला घेईल तुम्ही टायगरला घ्या. जसं की मी तुम्हाला दोघी प्रकारे एक्सप्लेन करतो. तुम्ही कोणतं पण ॲनिमल घेऊ शकता जर तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न आला तर. ठीक आहे. माय फेवरेट ॲनिमल इज द डॉग. इट इज द व्हेरी लॉयल इंटेलिजंट अँड व्हेरी फ्रेंडली. ठीक आहे. माझा फेवरेट ॲनिमल डॉग कुत्रा आहे आणि तो काय आहे तो एक लॉयल आहे इंटेलिजंट आहे आणि व्हेरी फ्रेंडली तो वागतो मनुष्याबरोबर. ठीक आहे. डॉग आर ग्रेट कॉम्पन्स प्रोटेक्ट फॉर द डेंजर. दे अंडरस्टँड अवर फिलिंग्स अँड ऑलवेज स्टे बाय अवर साईड. तो माणसाचे फिलिंग्स ओळखून घेतो. तो एक माणसाप्रमाणेच एक पार्टनरप्रमाणे रिॲक्ट करतो. तसं प्रोटेक्ट्स डेंजर आणि तसं मनुष्याला काही खतऱ्यापासून तो वाचवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. दे अंडरस्टँड द फिलिंग ऑलवेज सेट अवर साईड. आय लव्ह डॉग बिकॉज दे आर ऑनेस्ट ऑफ अँड लविंग. ते खूप प्रामाणिक असतात त्या प्रकारे सुद्धा मला ते खूप जास्त आवडतात. तुम्हाला अशाच प्रकारे टायगरचं पण तुम्ही लिहू शकता. तसं पेट ॲनिमल कॅटचं पण लिहू शकता. कॅट आर व्हेरी क्यूट अँड दे लॉयल अबाउट द ह्युमन. द पेट ॲनिमल लाईक देअर क्यूटनेस लाईक दॅट समथिंग तुम्ही असं काहीतरी लिहू शकता त्यामध्ये की जे तुम्हाला मार्क देऊन जाणार आहे.
त्यानंतर आपण वळूया क्वेश्चन नंबर 6 कडे. क्वेश्चन नंबर 6 पण खूप तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होणार आहे. बघूया क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिले तर रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज. एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे आणि डू द ॲक्टिव्हिटीज करायची आहे. एक पोएम होणार आहे. कंप्लीट द सेंटेन्सेस. ते पोएममधून तुम्हाला सेंटेन्सेस कंप्लीट करायचे. 2 मार्कासाठी एक मार्कासाठी एक सेंटेन्सेस तुम्हाला विचारलेला आहे. चिल्ड्रन आर, नंतर ब्लँक दिला आहे. स्प्रिट्स ओव्हर द अर्थ, ब्लँक स्प्रिट्स ओव्हर द. चला मी तुम्हाला पहिले एक आन्सर करून देतो याचं. चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. चिल्ड्रन हे शाळेमध्ये जात आहे. मॉर्निंग लाईट स्प्रिट ओव्हर द अर्थ. मॉर्निंग लाईट इथं स्प्रिट ओव्हर द अर्थ म्हणजे चमकत आहे. चला आता पोएमचं आपण एका प्रकारे वाचन करूया. इफ तुम्हाला पॅरेग्राफमध्ये काही पोएम वाचता नाही आली तर मी खाली तर एक गुड याच्यात टेक्स्टमध्ये तुम्हाला लिहून दिलेले बघा. पोएमचं तुम्हाला प्रॉपर वाचन करायचं आहे. Morning light spread over the earth, and the sky bows its heads and respect, because children are going to school. बघा इथे दिले बघा, children are going to school. The sun rises after each morning, deep in the river and wear golden turban. It is wet and simple by the recognize the green tree, cool bill, plankton flowers, and the morning beautiful. Nature welcomes to the children and blessing them, and they go to schools. अशा प्रकारचे पोएमचं तुम्हाला वाचन करायचं आहे. खूप सुंदर प्रकारची पोएम इथं दिलेली आहे. त्याच्या बेसिसवर तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते, ते तुम्ही आन्सर केलेलं आहे. त्यानंतर त्याच्याच बेसवर तुम्हाला पार्ट बी मध्ये बघा काय दिले तर राईट व्हॉट इच ऑफ देम डज. ठीक आहे, राईट व्हॉट इच डज द स्काय. द स्कायचा आन्सर द्यायचं तुम्हाला. ब्लोज इट्स हेड इन रिस्पेक्ट. द सन स्वेट्स अँड स्माइल्स ऑन द साइड ऑफ द रोड. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला आन्सर 2 याचं करायचं आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6 कडे जाऊया आपण. लिस्ट ऑल द व्हर्ब्स इन द एक्स्ट्रॅक्ट दॅट हॅव द सफिक्स एस. जितके पण तुम्हाला कवितेमध्ये शब्द एस लागलेला आहे, सफिक्स त्याला लास्टला, सफिक्स म्हणजे लास्टला लागतो, प्रिफिक्स म्हणजे अगोदर लागतो, तेवढे शब्द तुम्हाला लिहायचे. जसं स्पिड्स आलंय कवितेमध्ये, त्याला एस लागलाय, त्याचं मिनिंगफुल सेंटेन्स होतं स्पिड्स. गो झालंय म्हणजे जाणे, वेट्स एस लागलाय, वेट्स म्हणजे वाट बघणे. स्माइल्स, सिंग्स, अवेक्स, अशा प्रकारचे 6-7 प्रकारचे तुम्हाला सफिक्स तुम्हाला तिच्यामध्ये लिहायचे आहे. आता चला क्वेश्चन नंबर जो की 5-5 मार्कासाठी विचारला जातो आणि तुमच्या पेपरमधला खूप मार्क देऊन जाणारा भाग असतो तो म्हणजे रायटिंग स्किल्स. तर आपण रायटिंग स्किल्सकडे लक्ष देऊ. रायटिंग स्किल्स कशा प्रकारचे असते तुम्ही बघू शकता. रायटिंग स्किल्स स्टोरी रायटिंग असते. कंप्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट्स अँड राईट द मोरल ऑफ दिस स्टोरी. द अंट अँड द ग्रॉसपेअर्स. एक मुंग्यांची कहाणी तुम्हाला लिहायची आहे त्यामध्ये बघा. ठीक आहे, आता मी तुम्हाला कहाणी इथे एक्सप्लेन करतो. तर सगळ्यात महत्त्वाचा 5 मार्काचा प्रश्न असताना तुम्हाला बघा इथं काहीतरी पॉईंट दिले जातात बघा. द अंट अँड द ग्रॉसपेअर्स म्हणजे मुंग्या आणि नागतोड्याची ही कहाणी आहे. अशा प्रकारे अ लिटल अंट तुम्हाला सुरुवात पण करून दिली आहे, एक छोटीशी मुंगी, अशा प्रकारे सुरुवात ते करून देतील. एंड तुम्हाला करायचं आहे मोरल. मोरलला तुम्हाला 1 मार्क असतो. मी तुम्हाला अगोदर पण क्लिअर सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला मोरल ऑफ स्टोरी लिहायची आहे. बघा आता इथे तुम्हाला काही सेंटेन्स दिले जातील, जसं लिव्ह टुगेदर, कलेक्ट अँड स्टोअर, डोंट केअर, केम. ठीक आहे, अशा प्रकारचे तुम्हाला शब्द दिले आहे आणि तुम्हाला स्टोरी ती कंप्लीट करायची आहे. द अंट अँड ग्रॉसपेअर्स, मुंग्या आणि नागतोडे याची तुम्हाला स्टोरी लिहायची आहे. बघा, अ लिटल अंट अँड ग्रॉसपेअर लिव्ह इन टुगेदर. त्याचा मराठीमध्ये अर्थ पण सांगतो. अ लिटल अंट म्हणजे लहान छोट्याशा मुंग्या आणि ग्रॉसपेअर म्हणजे नागतोडे एकखट्टे सोबत राहत होते. द अंट वर्क हार्ड एव्हरी डे. मुंग्या खूप कठीण परिश्रम करायच्या प्रत्येक दिवशी. इट कलेक्ट अँड स्टोअर द फूड फॉर द विंटर. थंडीच्या दिवसांसाठी, विंटरच्या दिवसांसाठी ते त्यांच्यासाठी कलेक्ट करायचे फूड मुंग्या. द ग्रॉसपेअर डिड नॉट केअर्स. पण नागतोड्यांना कोणत्याही प्रकारचा फरक नव्हता. म्हणजे एका घरामध्ये राहून मुंग्या कष्ट करायच्या, कव्वाळ करायच्या आणि थंडीच्या दिवसांसाठी त्यांचं अन्न जमा करायचं, पण नागतोड्यांना, ग्रॉसपेअरला कोणत्याही प्रकारचा फरक पडत नव्हता. ही स्पेंड हिज टाइम सिंगिंग अँड प्लेइंग. ते त्यांचा पूर्ण वेळ मुंग्या इथं कष्ट करून फूड जमा करायचा आणि हे त्यांचा वेळ नाचण्यामध्ये आणि प्लेइंग म्हणजे गाणे गाण्यामध्ये पूर्णपणे खेळण्यामध्ये दावळत होते. सॉन्ग सन विंटर केम आणि विंटरचा महिना आला. द ग्रॉसपेअर हॅड नो फूड अँड बिकम हंग्री.
नागतोड्यांना खूप भूक लागली, ते खूप भुकेले झाले, पण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं फूड नव्हतं. ही आस्क्ड द अंट फॉर फूड. मग त्यांनी मुंग्यांकडे भीक मागायला सुरुवात केली की मला खायला द्या काहीतरी. द गाईड अँड हेल्प हिम. द ग्रॉसपेअर लर्न द इम्पॉर्टंट लेसन अँड प्रॉमिसेस टू वर्क हार्ड इन द फ्युचर. आणि त्या मुंग्यांनी त्यांना अन्न दिलं. मुंग्या प्रामाणिक होत्या प्रत्येकामध्ये आणि त्यानंतर त्यांनी त्यांना अन्न दिलं. यामधून तुम्हाला एकच लेसन बघायला मिळतं. नागतोड्याने एक चांगल्या प्रकारचं लेसन मिळालं, ते आपण मोरल स्टोरीच्या माध्यमातून लिहायचं आहे. बघा, स्टोरीच्या तुम्हाला टायटलला असतात 1 मार्क, त्यानंतर बॉडीला असतात 3 मार्क आणि तुमच्या अक्षराला असतो 1 मार्क आणि मोरल ऑफ द स्टोरीला असतात 1 मार्क. वर्क हार्ड टुडे फॉर अ बेटर. ठीक आहे, वर्क हार्ड टुडे फॉर अ बेटर टुमॉरो. जर उद्याचा दिवस तुम्हाला चांगला बघायचा आहे तर आजसाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला मोरल लिहायचं आहे. त्यानंतर आपण बघूया डायलॉग रायटिंग. तुम्हाला प्रत्येकीच्या पेपरमध्ये डायलॉग रायटिंग लिहायला मिळते. तिथे डायलॉग रायटिंग बघा. मोहन लिव्ह इन पुणे. मोहन पुण्यात राहत होतो. ही इन्व्हाइट हिज कझन रोहन टू लिव्ह इन महाबळेश्वर. सो दे डिस्कस द रोहन ट्रॅव्हल प्लॅन. राईट द कन्व्हर्सेशन अबाउट द पुणे दर्शन. एक त्याचा मोहन नावाचा मित्र पुण्यामध्ये राहतो. त्याचा रोहन नावाचा मित्र हा महाबळेश्वरला राहत असतो. तो मोहन नावाचा मित्र त्याला महाबळेश्वरमधून पुण्याला दर्शनासाठी, सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी बोलत असतो. तर ते डिस्कस करतात त्यांचा ट्रॅव्हल प्लॅन्स कसा राहील यासाठी तुम्हाला डिस्कस करायचं आहे. आन्सर बघा. हॅलो रोहन, हाव आर यू? विल यू कम टू पुणे वीकेंड दिस वीकेंड? रोहन. हॅलो मोहन, आय एम फाईन. येस, आय विल कम फ्रॉम महाबळेश्वर. तो म्हणतो येस, मी यायला तयार आहे. मोहन म्हणतो ग्रेट, वी विल एन्जॉय पुणे दर्शन टुगेदर. आपण दोघे एक सोबत दर्शनाचा आनंद घेऊया. रोहन. विच प्लेस विल यू व्हिजिट? कोणत्या आपण प्लेसला व्हिजिट करणार? मोहन. विल यू व्हिजिट द शनिवारवाडा, सिद्धिविनायक गणपती, सारसबाग, अलखान प्लेस, दत्तेश्वर गणपती टेम्पल और एक्सेट्रा लाईक दॅट. ओके. रोहन म्हणतो दॅट साऊंड्स वंडर, आय एम एक्सायटेड टू व्हिजिट पुणे. मोहन म्हणतो आय विल रिसीव्ह यू ॲट द बस स्टेशन्स. रोहन म्हणतो थँक्यू, सी यू सून. अशा प्रकारचं त्यांचं कन्व्हर्सेशन चालतं आणि इथं कन्व्हर्सेशन एंड होतं. अशा प्रकारचं लिहिल्यानंतर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क भेटणार म्हणजे भेटणारच. ठीक आहे. त्यानंतर बघा, एक येतो क्वेश्चन नंबर 9. तिथं आपल्याला लिहायचं ॲप्लिकेशन फ्रॉम द लायब्ररीसाठी ॲप्लिकेशन लिहायचं आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन फ्रॉम द लायब्ररी मेंबरशिप घ्यायची तुम्हाला लायब्ररीची, त्यासाठी ॲप्लिकेशन लिहायचं आहे. त्यासाठी बघा, मी तुम्हाला डायरेक्ट आन्सरच्या सेक्शनमध्ये नेम ऑफ लायब्ररी लिहायचं तुम्हाला. जसं मी सनशाईन पब्लिक लायब्ररी एक्सेट्रा टाकलं. डेट लिहायची आहे. पर्सनल डिटेलमध्ये तुम्हाला टाकायचे काही डिटेल्स भरायचे. त्यामध्ये रोल नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, ॲड्रेस टाकायचा आहे, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, पॅरेंट्स नंबर. ठीक आहे. आणि डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला लास्टला काय लिहायचं आहे बघा. फॉर एक्झाम्पल मी रिया नाव घेतलं. आय रिया शर्मा प्रॉमिसेस टू फॉलो लायब्ररी रूल्स. मी रिया खालील लायब्ररीचे रूल्स अंडरस्टँड केले, फॉलो करते. रिटर्न बुक्स ऑन द टाईम. मी प्रत्येक पुस्तक हे टायमावर वापस करेल. अँड टेक केअर ऑफ ऑल ग्रॉस मटेरियल्स. अंडरस्टँड दॅट द फेल्युअर ऑफ फॉलो द रूल्स. मला माहीत आहे की हे रूल्स मी पूर्णपणे पाळले नाही तर माझ्यासोबत काय होऊ शकते. माय रिझल्ट इज सस्पेन्शन ऑफ माय लायब्ररी मेंबरशिप. स्टुडंट सिग्नेचर XYZ और रिया. ठीक आहे. अशा प्रकारचे तुम्हाला तिथे सॉल्व करायचं आहे. बघा, एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे आपल्यासाठी. क्वेश्चन नंबर 10. गिव्ह द आन्सर. हाऊ डू डिझाईन द कलरफुल फन फ्रंट द केक शॉप अपील कस्टमर लीडिंग द नेम्स ऑफ डिस्क्रिप्शन. तुम्ही एक तुमचा बिझनेस चालू करत आहात केकचा, त्यासाठी तुम्हाला काही पॉईंटच्या आधारे तुम्हाला ब्रीफ डिस्क्रिप्शन करायचं आहे की तुम्ही कशा प्रकारे त्याला सॉल्व करणार आहेत, कशा प्रकारे चालू करणार आहेत. सेकंड लास्ट क्वेश्चन होणार आहे आपला. बघा, प्रोजेक्ट डिझाईन द कलरफुल फन फ्रॉम केक शॉप. केक शॉप नेम लिहायचं तुम्हाला. जसं आपण टाकला स्वीट लिकर्स केक शॉप. टॅगलाईन लिहायची आहे. तुम्हाला टॅगलाईन काय देणार आहे? मेकिंग एव्हरी मुमेंट स्वीटर. प्रत्येक क्षण हा गोड करूया. टेस्टी केकचं डिस्क्रिप्शन तुम्हाला टाकायचं आहे. ॲड्रेस बघा, साई कॉलनी नियर बाय गणपती टेम्पल, स्वीट केक शॉप, साई कॉलनी नियर बाय गणपती टेम्पल. अशा प्रकारे तुम्हाला ॲड्रेस फिल करायचा आहे. त्यानंतर स्पेशल ऑफर्स तुम्ही काय देणार आहे सांगायचं आहे. जसं की मी इथं लिहिलं बघा, फीचर आणि गोईंग डील्स, डिस्काउंट, लॉयल्टी प्रोग्राम, 10% ऑफ, 1 get 1 फ्री करायचं आहे. लॉयल्टी कार्ड, कलेक्ट द 5 स्टॅम्प्स अँड गेट द 1 केक फ्री. ओके. 5 वेळेस तुम्ही केक न्यायचा आहे आणि त्यानंतर 6व्या वेळेस एक फ्री न्यायचा आहे. त्याला लॉयल्टी कार्ड आपण असं म्हणतो. क्वेश्चन नंबर 11 जो लास्टच आणि खूप महत्त्वाचा क्वेश्चन असतो. 4 पैकी 4 मार्क देऊन जाणार आहे.
ट्रान्सलेशन, जर इंग्लिशचे प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये वाक्य तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असतं. बघा 4 वाक्य दिलं आहे. पहिलं बघा, व्हॉट इज युअर ड्रीम, तुझे स्वप्न काय आहे. त्यानंतर फुल स्टॉप द्यायचा आहे. नो पेन नो गेन, कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, ही त्याचा दुसरा आन्सर आहे. सचिन तेंडुलकर इज क्रिकेटर, सचिन तेंडुलकर हा एक क्रिकेटपटू आहे. द सन रायसेस इन द ईस्ट, सूर्य पूर्व दिशेला उगवतो. अशा प्रकारचे लिहिल्यानंतर 4 पैकी 4 मार्क तुम्हाला